आणि त्यावरून सुरू झालेल्या राजकीय सामन्यासंदर्भात नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांचा बळी गेलाय आणि त्याच्यानंतर आता राज्यातल्या सत्ताधारी मित्रपक्षांमध्येच एक प्रकारे सामना सुरू झालाय। राष्ट्रवादी नेते छगन भुजबळांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना चांगलंच पैलावर घेतलंय। महाजनांनी लक्ष घालावं, नाशिकची अशी परिस्थिती कधीच नव्हती अशा शब्दात भुजबळांनी नाशिक पालिकेतील सत्ताधारी भाजपवर आगपाखड केली आहे। मात्र एवढी कामं झाली आहेत का? पुढील 30 वर्षांच्या कामं सुरू आहेत अशा शब्दात महाजनांनी भुजबळांना उत्तर दिलंय। तर स्वतः महाजनांनी कुंभमेळा आयुक्त प्रवीण गेडाम यांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहन भुजबळांनी केल्यावर महाजन यांनी तातडीने बैठक घेतली। कुंभमेळ्याच्या कामांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। मात्र 5 बळी गेल्यानंतर तरी नाशिकच्या कारभाऱ्यांना सर्वसामान्यांच्या जीवाचं महत्त्व समजलं जाणार आहे का, असाही प्रश्न या निमित्ताने विचारला जातो। गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये। आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत, याच्याकडे काही कोणी लक्षच देत नाही। नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हतं। बरोबर आहे, जबाबदारी माझीच आहे। मी कुंभमेळा मंत्री आहे आणि आपण एक बघितलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं नाशिकमध्ये झाली होती का? आज आपण जवळपास नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी 35-40 हजार कोटी रुपये खर्च करतो। भुजबळ साहेबांना मी सांगेल की आता येणाऱ्या 6 महिन्यामध्ये सगळे कामं पूर्ण होतील। 6 महिने 7-8 महिने वर्षभराने कुंभ आहे, पण तोपर्यंत ते सगळी कामं पूर्ण होतील आणि मग मात्र नाशिककर म्हणतील की आमच्या शहरासारखं दुसरं शहर कुठलंही नाहीये। ही सुद्धा निश्चित लोक कौतुक करतील असाही शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो। आता बातमी मुंबई महापालिकेसंदर्भातली आहे। मुंबई महापालिकेमधल्या महागड्या गाड्यांच्या खरेदी संदर्भातली बातमी आपण पाहिलेली असेल आणि त्या अनुषंगाने आता एक